4 दिवसापासून आंदोलन चालू केलेले आहे. तुम्ही त्यांना काय पाठिंबा दिला आहे, काय आहे? हे बघा, कैलरा काबरा प्राथमिक विद्या मंदिरचे शिक्षक प्रशांत सोंगे यांनी दिनांक 24 ऑगस्ट 2026 पासून म्हणजे त्यांच्या आंदोलनाचा आज हा 4था दिवस आहे. आणि लोकशाहीमध्ये कोणावर जर अन्याय होत असेल तर त्याला पाठिंबा देणं आणि त्याला न्याय मिळवून देणं हे आपलं कर्तव्य आहे. आज जवळजवळ आंदोलनाचा 4था दिवस आहे. परंतु मला पहिल्या दिवशी गट शिक्षण अधिकारी, तहसीलदार साहेब आणि पोलीस प्रशासनाने माहिती घेतली. त्यांच्या देखील निदर्शनात आलेले आहे, एवढे मोठे पुराव्यांचे ढीग असून देखील कारवाई का होत नाही. त्याचा एक महत्वाचं कारण समोरचा व्यक्ती जो आहे तो धनदांडगा आहे, राजकीय शक्ती वापरून या सामान्य माणसाला टॉर्चर करण्याचं काम करत आहे. मी आपल्या मार्फत सांगू इच्छितो की काल आज पुण्यनगरीमध्ये जो लेख आलेला आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आंदोलनाची परमिशन आमच्याकडनं घेतली नाही. जर तुम्हाला एवढी बुद्धी राहिली असेल तर तुम्ही अशी तक्रार दिली नसती. कारण लोकशाहीमध्ये एखाद्या व्यक्तीने भ्रष्टाचार करायचा, गुंडगिरी करायची आणि जर त्याच्यावर जर आंदोलन करायचं असलं म्हणजे त्या गुंडाचं आणि त्या भ्रष्टाचाराची सहमती घ्यायची का? हे तर पटतंय का नाही तुम्हाला? मग त्याची परमिशन काय घ्यायची आहे लोकांनी? आणि सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे हा मी स्पष्ट करू इच्छितो की प्रशांत सोंगे यांनी जो काही भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवलेला आहे. त्यांची स्पष्ट मागणी आहे की सन 2017 ते 2023 मधील जी काही शिक्षक भरती झाली तिची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. दुसरा मुद्दा 2012 पासून आजपर्यंत झालेल्या कथित बेकायदेशीर शिक्षक भरतीची चौकशी करण्यात यावी. त्यांचा तिसरा मुद्दा आहे 2012 ते 2020 या कालावधीमध्ये शासन पोषण आहाराच्या संबंधित आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी व्हावी. यासाठी त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे. याच्यात गैर काय आहे? आणि समजा उदाहरणार्थ आज आपण जर पाहिलं मालेगाव तालुक्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीत गोरगरिबांच्या मुलांचंही वाटोळं होतंय आणि शिक्षण संस्था चालक किती मुजोर आहे हे आपल्या निदर्शनात येत आहे. जर कधी एखादा व्यक्ती लोकशाही मार्गाने जर आंदोलन करत असेल तर त्याच्या खोट्या बदनाम्या करायच्या, पोलिसांकडे चुकीची माहिती द्यायची. मला एक म्हणायचं आहे, मला माहिती जी मिळालेली आहे त्यांच्यावर कम से कम गोविंद तोतला जो आहे याच्या परिवारावर कम से कम माझ्या मताने 20 ते 22 गुन्हे दाखल आहेत. आता याच्यात दाखव. मग एवढे गुन्हे दाखल असताना मग हा एक क्रिमिनल माणूस शिक्षण संस्था चालवतो. शिक्षण संस्था ही सगळ्यात पवित्र क्षेत्र आहे आणि या पवित्र क्षेत्र जर कधी गुंड माणूस चालत असेल तर शिक्षकांना न्याय मिळेल कसं, विद्यार्थ्यांना न्याय मिळेल कसं आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल कसं? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यासाठी मी मालेगाव तालुक्यातील शहरातील सगळ्या नागरिकांना नम्र विनंती करतो की आपल्याला शिक्षण व्यवस्थेमध्ये जो काही भ्रष्टाचार चाललेला आहे, शाळांमध्ये जो काही भ्रष्टाचार चालू आहे याच्यामुळे एक पिढीचं नाही तर हजारो पिढींचं नुकसान होत आहे. म्हणून माझी नम्र विनंती आहे, हे आंदोलन कोणा एका व्यक्तीच्या विरोधात नाही, कुठल्या राजकीय नेत्याच्या विरोधात नाही, परंतु जर समोरचा गोविंद तोतला आपली शक्ती वापरून आपले धन वापरून जर कधी एखाद्याचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असेल आणि याचा उद्रेक झाला तर याला सर्वस्वी जबाबदार गोविंद तोतला राहील. कारण का आज आम्ही पाहतो की या माणसाच्या घरी त्यांनी माणसं पाठवली तरी हा माणूस घाबरला नाही. म्हणजे याला दबावामध्ये आणायचं, खोटे गुन्हे दाखल करायचे, हे कुठलं राजकारण चाललं? परंतु लोकशाही धडक मोर्चा अन्यायाच्या विरोधात मग तो कुठल्या जाती धर्माचा जरी व्यक्ती असेल, तो आमच्या विरोधात जरी असेल तरी सुद्धा त्याच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम लोकशाही धडक मोर्चा करेल. आणि एक लक्षात असू द्या, तुम्ही जर स्वच्छ असाल, तुम्ही निर्दोष असाल तर तुम्ही लोकांसमोर येऊन पत्रकार परिषद घेतली पाहिजे की आमच्यावर कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवा. मग तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि गोरगरीब जनतेला आणि मालेगाव तालुक्यातील लोकांना कळेल की भ्रष्टाचार केला आहे की नाही. मी प्रशांत जगन्नाथ सोंगे, मी लहरा काबरा या विद्यालयात उपशिक्षक म्हणून जॉबला आहे. गेल्या 24 ऑगस्टपासून मी उपोषणाला बसलो आहे. परंतु 4 दिवस झाले कोणी उपोषणाची दखल घेतली. शाळेमध्ये लहरा प्राथमिक शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. शिक्षक भरती गैरव्यवहार झाला आहे. त्याच्यानंतर शालेय पोषण आहाराचा खूप मोठा प्रमाणात भ्रष्टाचार आहे. तो भ्रष्टाचार मी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु गोविंद तोतला या गुंड व्यक्तीने आणि मुख्याध्यापक संजय शिंदे या दोघांनी गुंड प्रवृत्तीचे माझ्या मागं व्यक्तिशः लावून दिले. त्यांच्यापासून मला धोका आहे, कारण की मी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय.
भ्रष्टाचार 2012 पासून 2020 पर्यंत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. कोणी केलं? ते संगनमताने गोविंद तोतला असेल किंवा मुख्याध्यापक असतील त्या तत्कालीन आणि अध्यक्ष वगैरे असेल यांनी मोठ्या प्रमाणात, कारण की त्या टायमाला किचन सेंट्रल किचन नव्हतं. त्या टायमाला शर्मा म्हणून यांच्याकडे ते टेंडर होतं. ते गोविंद तोतला हा त्यांच्याकडनं 40% पैसे घ्यायचा, म्हणजे पर्सेंटेजने ते पैसे घ्यायचा. 2018ला त्यांनी भरती केली. भरती दाखवली आम्हाला दिनकर पेपरला. सर्व 8 शिक्षक लागलो आम्ही त्या जाहिरातीनुसार. परंतु गोविंद तोतलाने जास्तीचे पैसे घेऊन आम्हाला 2012ची बॅग देता ऑर्डर दिली. आज इतक्या चौकशा प्रमाणात चालू आहे, पण काही या गोविंद तोतलामुळे काही शिक्षक कर्मचारी मुळे त्यांना त्रास होते, कारण की वेगवेगळ्या चौकशा लागू केल्या आहेत. त्यांनी भरपूर प्रमाणात पैसा घेऊन लोकांचं शोषण केलेले आज बी खूप प्रमाणात शोषण करतायत. ते तुम्ही आरोप करताय का पुरावे आहेत? माझ्याकडे पुरावे, माझ्याकडे खूप प्रमाणात पुरावे. ज्या दिवशी त्यांनी मला सादर करायला लावले की त्या दिवशी ते पुरावे त्यांना सादर करेल मी.